ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधौ तत्त्वबोधसेतुकरम् ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊ। यंत्राचं पान नंबर 104। तर कालचा विषय आपण थोडंसं सिंहावलोकन बघणार आहोत। काल आपण स्थूल देहाची तत्व बघितली। किती तत्व स्थूल देहाची आहेत, ती कोणती कोणती, आणि स्थूल देह कसा जड आहे घटाप्रमाणे। घट जसा जड आहे तसाच स्थूल देहसुद्धा जड आहे, दृश्य आहे, आणि त्याचा तू दृष्टा आहेस हे काल आपण बघितलेलं आहे। तर स्थूल देहाची जी 33 तत्वे ती कोणती? ओम नमः शिवाय। स्थूल देहाची 33 तत्वे कोणती? कालच बघितलं आपण किती तत्व ती बघितले, आणि 33 तत्व जी सांगितले ती कोणती आहेत थोडक्यात सांगा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बोला ना, फुलारी मॅडम आहेत का? सुनंदाताई फुलारी बोला। स्थूल देहाची 33 तत्व कोणती? 5 पंचमहाभूताचे 25 तत्व आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व मिळून स्थूल देहाचे 33 तत्व आहेत। ही आपण काल बघितलेलं आहे। आणि हे तत्व पासून मी आत्मा वेगळा आहे। ही तत्व म्हणजेच मी नाही, तर मी ह्यापेक्षा वेगळा आहे, हे आपण काल बघितलं। तर कसं लोखंडात अग्नीच्या संबंधाने जशी धाकता दिसून येते, तसेच चैतन्यरूप आत्म्याच्या संबंधाने देहाच्या ठिकाणी चैतन्य प्रतीतीस येते। ती घिसडी लोक असतात बघा, ती लोखंड त्या विस्तवामध्ये जी अंगारे असतात कोळशेचे, त्याच्यामध्ये लोखंड तापवतात, ते लोखंड लाल लाल होतं त्याला आकार देण्यासाठी। मग त्याच्यामध्ये जी दाहकता, जी उष्णता त्या लोखंडामध्ये आलेली असते ती कशाची असते? ओम नमः शिवाय बोला, कशाची असते ती? ओम नमः शिवाय। ती अग्नीची असते, तेजाची। ती जी गरम केलेलं असतं लोखंड, आधी कसं असतं, लोखंड आधी गरम नसतं, त्याच्यामध्ये उष्णता नसते, पण जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतं तेव्हा त्याच्यामध्ये लोखंडाची अग्नीच्या संबंधाने त्याच्यामध्ये धाकता, किती उष्णता असते आपण हात लावू शकत नाही,
इतकी धाकता त्याच्यामध्ये त्या लोखंडामध्ये दिसून येते. तसेच चैतन्यरूप आत्म्याच्या संबंधाने देहाच्या ठिकाणी प्रतीती येते. आत्मा आहे म्हणूनच देह चालतो बोलतो, जे काही कार्य करतो ते सगळं आत्म्याच्या संबंध आहे म्हणूनच करतो असं सांगू लागलेले आहेत. तर देह जड आहे, मग वाढतो कसा? शिष्याचा प्रश्न काय होता? गुरु महाराज, घट तर उत्पन्न होतं आणि तसाच राहतो, तो वाढत नाही, पण देह तर प्रतिदिनी वाढतो. मग देह चैतन्य असला पाहिजे. देह काय असला पाहिजे? प्रतिदिनी वाढतो म्हणून चैतन्य असला पाहिजे. तर गुरु महाराजांनी कोणतं उत्तर दिलं? नंदा काकी काय सांगितलं गुरु महाराजांनी? ओम नमः शिवाय. देह चैतन्य स्वरूप आत्म्याच्या योगाने वाढतो. गुरु महाराजांनी काय सांगितलं? तुम्ही स्वतःचं मत सांगू नका. गुरु महाराजांनी काय सांगितलं? जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. गुरु महाराजांनी असे सांगितले, देह वाढत असतो, इतक्यावरून तो चैतन्य आहे असे म्हणता येणार नाही. रोजच्या रोज विटावर विटा चढून भिंत वाढविली असता वाढते, किंवा उकिरड्यावर रोजच्या रोज कचरा टाकीत राहिले तरी तो सुद्धा वाढतो. उकिरड्यास वाढतो, जाऊन मोठा होतो. म्हणून भिंतीस आणि उकिरड्यास जसे चैतन्य म्हणता यावयाचे नाही, त्याचप्रमाणे देहातही दररोज अन्न, पाणी, भाजी, मिठाई इत्यादी कचरा पडत असल्यामुळे तो वाढत असतो. असा तो वाढत असतो, इतक्यात त्यास चैतन्य म्हणता येणार नाही. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. एवढ्यानंच चैतन्य म्हणता, बरोबर आलं, तेवढ्यानंच चैतन्य म्हणता येणार नाही. देह वाढतो म्हणून चैतन्य नाही असं गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे. विटावर विटा ठेवून आपण भिंत वाढते, तर मग भिंत चैतन्य आहे का? विटावर विटा ठेवल्यात, भिंत उंच झाली म्हणून भिंतीमध्ये जसं चैतन्य नाही, तसंच देह मोठा झाला तरी देहामध्ये चैतन्य नाही असं गुरु महाराज सांगतात. तर देह कसा आहे? मग कसा आहे देह? बोला. जड आहे. हां, देह जड आहे. कशाप्रमाणे जड आहे देह? घटाप्रमाणे देह जड आहे. म्हणून देहाचा आपण कोण आहो? दृष्टा आहो. आणि देह हे दृश्य आहे. देहाहून आत्मा हा भिन्न आहे, हे आपण काल बघितलेलं आहे. लोखंडातसुद्धा अग्नीच्या संपर्कानं धाकता येते ही एक दृष्टांत दिला. म्हणूनच म्हणजे अनुभवास येते ते स्वतः सिद्ध चैतन्य नाही. लोखंड स्वतः सिद्ध गरम नाही, धाकता नाही लोखंडामध्ये त्याच्या स्वतःची, तर अग्नीच्या संपर्कानं त्याच्यामध्ये धाकता येते. तसंच देहामध्ये सुद्धा आत्म्याच्या संबंधाने देहात धाकता आहे. देह चालतो बोलतो, देहाचे सगळे व्यवहार जे चालतात ते आत्म्यामुळं चालतात. म्हणून तू त्याचा दृष्टा अर्थात त्याहून वेगळा चित स्वरूप अजर अमर असा आत्मा आहे. चित स्वरूप, चित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अलुप्त प्रकाश चित्ता. ओम नमः शिवाय. अलुप्त प्रकाश चित्त. मग ही देहामध्ये कसा आहे अलुप्त प्रकाश? नकशिकांत भरलेला आहे अलुप्त प्रकाश. नकशिकांत भरलेलं चैतन्य आहे. ती आपल्या बोटाच्या टोकाला थोडीशी सुई टोचू द्या, आपल्याला जाणीव होते. नखापासून शिखापर्यंत ते चैतन्य भरलेले चित स्वरूप म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. आत्म्याचा प्रकाश ह्या देहामध्ये. पुन्हा सांगितलं आत्मा कसा आहे? अजर आहे, अमर आहे असा आत्मा आहे. अजर म्हणजे काय? अजर कशाला म्हणावं? कधीच म्हातारा होत नाही, म्हणजे जर होत नाही त्याला अजर म्हणा.
ओम नमः शिवाय. तो म्हातारा होत नाही म्हणून त्याला अजर म्हणावं आणि अमर का म्हणावं. जयश्रीताई बोला, अमर का म्हणावं. आत्म्याला अमर का म्हणावं. ओम नमः शिवाय. तो कोणत्याही काळात बाद होत नाही म्हणून त्याला अमर म्हणावे. तिन्ही काळात सत्य असतो. हं. सच्चिदानंद स्वरूप तिन्ही काळात असतो. कधीही तो बाद होत नाही म्हणून अमर म्हणावे. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. अमर म्हणजे कधी मरत नाही तो. ती तिन्ही काळात असतो. कितीही येऊ गेले तरी तो मरत नाही. अमर आहे तो आत्मा. तो आता कधीच नाश होत नाही. अविनाशी अमर आहे तो. देह मरतो. सूक्ष्म देहसुद्धा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाद होतो. मरणं आणि बाद होणं फरक आहे. सूक्ष्म देह मरत नाही तर बाद होतो. बाद होतो म्हणजे आता नोटा बघा, पहिल्या नोटा बंद झाल्या म्हणजे त्या संपल्या नाहीत, नष्ट झाल्या नाहीत, पण बाद झाल्या म्हणजे त्या चलत नाहीत आता, पण नष्ट झालेल्या नाहीत. तसाच सूक्ष्म देह ज्ञानाग्नीनं बाद होतो. आणि स्थूल देह कशानं बाद होतो? जळतो. स्थूल देह ओम हां ओम नमः शिवाय. जाळ्याने किंवा दफन केल्याने बाद होतो. हां स्थूल देह अग्नीने जाळला जातो. आणि सूक्ष्म देह कशाने बाद होतो? सूक्ष्म देह कशाने जाळला जातो? ज्ञान अग्नीने जाळला जातो. बरोबर, ज्ञानाग्नी, बरोबर. आणि आपण ही जी आता प्राप्त करत आहे ती काय प्राप्त करत आहोत? ज्ञान अग्नीच प्रगट होते आपला. या ज्ञान अग्नीच्याच आपण संपर्कात येत आहोत. ही अग्नी धाड 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 पेटला तरच सूक्ष्म देह जळतो किंवा बाद होतो. नाहीतर एवढं सोपं नाही सूक्ष्म देह बाद होणं. मी आणि माझं, अहंता आणि ममता जेव्हा नष्ट होतात, संपून जातात, तेव्हा सूक्ष्म देह जळून जातो. मग इतकं वल्ले लाकडं जळायला जसे धुपतात तसं आपलं सुद्धा सूक्ष्म देह बाद व्हायला आपलं धुपतो. आपण ज्ञान जरी प्राप्त झालं तरी सुद्धा. म्हणून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि सूक्ष्म देह जाळून टाकायचा आहे. बाद करायचा म्हणजे मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. आनंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. आता शिष्य काय म्हणतात? तर शिष्य, महाराज मी तर जन्मलो आहे. काय म्हणतो शिष्य? मी तर जन्मलो आहे आणि मरणारही आहे. प्रत्येक जन्मलेला मरतो. ह्या मृत्यूलोका ज्यांनी जन्म घेतला तो मरणार ही निश्चित आहे. म्हणून शिष्य म्हणत आहे, महाराज मी तर जन्मलो आहे आणि मरणारही आहे. मरणार हे खचित आहे म्हणजे खरे आहे. असे असून आपण मला अजर अमर म्हणता, तसा मी कसा असू शकेल? ही सांगण्याची कृपा करावी. माझा तर जन्म झाला, मी वाढलो आणि कधी ना कधी मी 100 वर्षाला, 120 वर्षाला, कधी ना कधी 80, 90, 100 किती जरी वर्ष मी जगलो तरी मी पुन्हा कधीतरी मरणार आहे. मग माझा जन्म पण झालेला आहे आणि मी मरणारसुद्धा आहे. ही सत्य आहे, खचित आहे, खरं ही. तरीसुद्धा आपण मला काय म्हणता? अजर आहेस आणि अमर आहेस असं म्हणता. ही मला काही समजत नाही. मला ही काही लक्षात येईना, मला ही काही कळना झालं. तर तुम्ही मला हे कृपा करून सांगावे अशी विनंती करीत आहे शिष्य. कधीही गुरुकडं गेल्यानंतर गुरुपाशी नम्र होऊन विनंती करावी लागते, तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. कृपा करून मला सांगा असा शिष्य सद्गुरूला म्हणत आहे. अहो ताक प्राप्त करायचं आहे तरीसुद्धा तिथं नम्र व्हावं लागतं. साधं ताक आणायला गेलं तर शेजारणीकडं आपण ताक आणायला गेलो, सोनाला पाठवलं सासूबाईनं, शेजारणीकडं ताक केले ग, घेऊन ये. सून गेली आणि म्हणू लागली, काकू काकू द्या बरं ताक लवकर. ती कामात आहे बाई, अहो द्या की ताक लवकर. असं जर म्हणलं तर ते देती का ताक?
देत नाही. तिथं नम्रता पाहिजे. असार असणारं ताक सुद्धा आपल्याला प्राप्त करायचं आहे, तर तिथं नम्र झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून इथं शिष्य सांगत आहे, कृपा करून मला सांगावे, असं सद्गुरूला म्हणतो. साध्या असाराची प्राप्ती करायची असेल तर सुद्धा आपल्याला नम्रच व्हावं लागतं. नम्र जर झालं नाही तर कशाचीच प्राप्ती होत नाही. आणि ही तर सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे, आनंदाचा स्कंद आहे. ह्याला प्राप्त करायचे मग नम्र होऊन सद्गुरूकडे जावं लागतं. पण गुरु काय सांगतात, यास्क नावाच्या आचार्याने देहाला जन्मादी 6 विकार होतात, पण ते आत्म्याला होत नाहीत असे सांगितले आहे. ते 6 विकार तुला सांगतो. कुणी सांगितले 6 विकार होतात म्हणून? ओम नमः शिवाय. देहाला 6 विकार आहेत हे कुणी सांगितलं? गुरुने ओम नमः शिवाय यासक नावाच्या आचार्याने सांगितले. आचार्य म्हणजे गुरु. यास्क नावाच्या आचार्याने म्हणजे यास्क नावाच्या सद्गुरूने सांगितलेलं आहे. जन्माला मनुष्याला ह्या देहाला 6 विकार होतात. सद्गुरू समजून सांगत आहेत. आत्मा कसा अजर आहे, कसा अमर आहे. अजर अमर आत्मा कसा ही समजून सांगण्यासाठी हे देहाचे 6 विकार सांगत आहेत. शिष्याचा प्रश्न काय होता? काय विचारलं शिष्यानं इथं? ओम नमः शिवाय. प्रश्न ओम नमः शिवाय ताई सांगू? हो सांगा. शिष्याने विचारला महाराजांना प्रश्न, महाराज मी तर जन्मलो आहे आणि मरणार हे खचित आहे, असे असून आपण मला अजर अमर म्हणता, तसा मी कसा असू शकेन हे सांगण्याची कृपा करावी, असा शिष्याने गुरु महाराजांना प्रश्न विचारला. ओम नमः शिवाय ताई. अगदी बरोबर. शिष्यानं गुरु महाराजा प्रश्न काय विचारला? मी जन्मलोय आणि मी मरणार सुद्धा आहे. ज्याचा जन्म झाला तो मरतो. ही खरं आहे, ही खचित आहे. मग मला अजर आणि अमर तुम्ही कसं म्हणता ते मला समजून सांगा, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि यास्क नावाच्या आचार्याने देहाचे 6 विकार सांगितलेले आहेत. हे 6 विकार कळाले म्हणजे देह कसा अमर आहे, कसा अजर आहे हे तुझ्या लक्षात येईल. असं म्हणून सद्गुरूंनी यास्क नावाच्या आचार्याने देहाचे 6 विकार सांगितले. षडविकार. ओम नमः शिवाय. वाचा. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन, साधकाला वंदन. जय गुरुदेव. हर हर महादेव. षडविकार. दुहो जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय अपक्षीयते विनश्यति षडविकार कही सोय. टीका. देह जायते म्हणजे जन्मतो, अस्ति जन्मल्यानंतर असतो, वर्धते म्हणजे जन्मल्यानंतर वाढतो, विपरिणमते तरुण होतो, अपक्षीयते वृद्ध होतो आणि विनश्यति मरतो. हे देहाचे 6 विकार जाणावे. ओम नमः शिवाय. 6 विकार वंदन. कोणते? ओम नमः शिवाय. 6 विकार कोणते सांगू लागलेले आहेत. आता दोहा कशाला म्हणावं तर 4 वाक्य असतात. त्याची दोहाचा पूर्वार्ध म्हणजे पहिले 2 वाक्य आणि उत्तरार्ध म्हणजे पुढच्या 2 ओळी. ह्याला दोहा असं म्हणावं. जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय अपक्षीयते विनश्यते षडविकार कही सोय. जायते म्हणजे जन्मतो आणि जन्मल्यानंतर तो असतो, अस्तित्वात येतो. जन्म झाला नाही तर आपण म्हणतो का इथं आहे तिथं आहे असं म्हणत नाही. आहेपणा. पहिला विकार जायते म्हणजे जन्मतो. दुसरा विकार अस्ति म्हणजे जन्मल्यानंतर तो असतो. आहेपणा जे आहे ते
दुसरा विकार आहे. अपक्षीयते आणि विनश्यते. जायते अस्ति वर्धन्ते परिणमते जोय. ही पूर्वार्ध. अपक्षीयते विनश्यते षडविकारकही सोय. अपक्षीयते म्हणजे तरुण होतो, वाढ होते त्याची. वर्धन्ते जायते म्हणजे अस्तिपणा, त्याच्यानंतर वाढ होते. जन्मतो जन्मल्यानंतर आहेपणा असतो. तिसरा विकार वर्धन्ते म्हणजे तो वाढतो. किती 2 किलोचं 4 किलोचं 4.5 किलोचं बाळ असतं आणि ते पुन्हा वाढतं. म्हणजे वर्धन्ते हा विकार ध्येयाला आहे. विपरीणमते. विपरीणमते म्हणजे तरुण होतो, परिपक्व होतो. किती दिवस वाढ होते हो देहाची? म्हातारपणापासून वाढ होते का? ओम नमः शिवाय. किती दिवस देह वाढतो? ओम नमः शिवाय. 40 वर्षापर्यंत. विपरीणमते परिपक्व होईपर्यंतच वाढतो. परिपक्व होईपर्यंत वाढतो देह. फक्त 20-22 वर्षापर्यंत वाढतो. तारुण्यात प्रवेश झाला की वाढ खुंटते. म्हणून तारुण्यात प्रवेश होईपर्यंतच, परिपक्व होईपर्यंतच देह वाढतो. जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे आहेपणा, वर्धन्ते म्हणजे वाढतो आणि वाढल्यानंतर विपरीणमते म्हणजे परिपक्व होतो, म्हणजे तरुण होतो. आणि तरुण झाल्यानंतर तो पुन्हा वाढत नाही बघा. तो तसा तेवढीच त्याची उंची तेवढीच राहते. शरीर वाढलं तर वाढलं, पण उंची तेवढीच राहून पुन्हा तो ऱ्हास व्हायला सुरू होतो त्या देहाचा. अपक्षीयते म्हणजे तरुणपणा आणि काही काळानंतर पुन्हा विनश्यते, ऱ्हास व्हायला सुरू होतो आणि पुन्हा त्याचा नाश होतो. अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो आणि विनश्यते म्हणजे नाश पावतो. देह जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे जन्मल्यानंतर असतो, वर्धन्ते म्हणजे जन्मल्यानंतर वाढतो, विपरीणमते म्हणजे तरुण होतो, परिपक्व होतो. अपक्षीयते म्हणजे ऱ्हास होतो किंवा वृद्ध होतो. दिवसेंदिवस देहामध्ये फरक पडतो. रोजची रोज, क्षणाक्षणाला देहामध्ये फरक पडत आहे. आणि विनश्यते म्हणजे मरतो. हे देहाचे 6 विकार सांगितलेले आहेत. 6 विकार कोणते? देहाचे 6 विकार कोणते? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू. ओम नमः शिवाय. हात करा. कोण म्हणलं ओम नमः शिवाय? आता हात करा म्हणजे लक्षात येतं. मुरुट करताय बोला बरं. देहाचे 6 विकार कोणते? सांगू का? मुरुट करताय बोला. ज्योतिताई. ओम नमः शिवाय. कळायले का काही? ओम नमः शिवाय सांगायचे. हां सांग. जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे अस्ति, वर्धते, विपरीणमते, अपक्षीयते आणि विनाशन्ति. ओम नमः शिवाय. हे सुनीता. देहाचे 6 विकार आहेत. ओम नमः शिवाय. सुनीता बोल. म्यूट करा. ओम नमः शिवाय. देहाचे 6 विकार आहेत. जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वृद्धते म्हणजे वाढतो, विपरीणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यते म्हणजे नाश होतो. ओम नमः शिवाय. ऐकलं का ज्योतिताई? ऐकलं का? ओम नमः शिवाय. ऐकलं. नंदा काकी सांगा देहाचे विकार. पाठ होतात सांगा. किती देहाचे ओम नमः शिवाय. देहाचे 6 विकार. हां ओम नमः शिवाय. देहाचे 6 विकार सांगितलेले आहेत. पहिला जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे जन्मल्यानंतर असतो, वर्धन्ते म्हणजे जन्मल्यानंतर वाढतो, विपरीणमते म्हणजे तरुण होतो,
अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो आणि विनश्यते म्हणजे मरण पावतो. ओम. हे देहाचे 6 विकार आहेत. हे ओम देहाला नमः शिवाय. 6 विकार आहेत. बोला बुरांडेताई. बुरांडेताई बोलायचे का? बोला. ओम नमः शिवाय. हे देहाचे 6 विकार कोणते? एक देह जायते म्हणजे जन्मतो. 2 आस्ती म्हणजे जन्मल्यानंतर असतो. 3 वर्धते म्हणजे जन्मल्यानंतर वाढतो. 4 विपरिणिमते म्हणजे तरुण होतो. 5 अपयशते म्हणजे वृद्ध होतो. आणि 6 अनयशते म्हणजे मरण पावतो. हे 6 विकार देहाचे आहेत. ओम नमः शिवाय. 6 विकार देहाला आहेत. पुढे आता दोहा. ये षडविकार देहने कह्या, तुम पोते निर्विकार, गुरुवाक्य विश्वास करी, अनुभव मनमा धार. ओम नमः शिवाय. तर हे वर सांगितलेले जन्मादी 6 विकार जे आहेत ते स्थूल देहाचे आहेत. बघा 6 विकार कशाला आहेत? ओम नमः शिवाय. कोणत्या देहाला आहेत 6 विकार? सूक्ष्म देहाला किती विकार आहेत? सूक्ष्म देहाला बोला. सूक्ष्म देहाला किती विकार आहेत? सूक्ष्म देह निर्विकार आहे. आत्मा निर्विकार आहे. विकारच नाही. विकार जे आहेत ते कशाला आहेत? स्थूल देहाला आहेत. वर सांगितलेले जन्मादी 6 विकार आहेत ते स्थूल देहाला होतात. पण तू स्थूल देह नाहीस. तू तर स्वतः निर्विकार आत्मा आहेस. देह विकारी आहे म्हणून आत्मा विकार होऊ शकत नाही. देह विकारी आहे. आत्म्याला मात्र कोणताच विकार नाही. आत्मा जन्मतही नाही, तरुण होत नाही, म्हातारा होत नाही, त्याची वाढ होत नाही किंवा तो मरतही नाही. मग आत्मा कसा आहे? तर एक रस आहे आत्मा. आत्मा निर्विकार म्हणजे कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो रघुराया. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काही सुद्धा नाही. आत्म्याला फक्त प्रकाशमान आहे आत्मा. प्रकाश स्वरूप आहे आत्मा. कसा? आता आपल्याला वाटतं आपल्यामध्ये आत्मा आहे, आपला आत्मा वेगळा आणि आपल्या शेजाऱ्याचा आत्मा वेगळा किंवा आपल्या मुलाबाळाचा आत्मा वेगळा. तर असं नाही. आत्मा सगळ्यांचा एकच आहे. आणि ही उपाधी लागल्यामुळं हा जीव झाला. जीव कशाला म्हणावे? आत्मा वेगळा आणि जीव वेगळा. जीव कशाला म्हणावे? मीनाताई बोला. जीव कशाला म्हणावे? जीव कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. कुटस्थ चैतन्य 1, अंतःकरण 2. कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बरोबर आला. आत्मा कशाला म्हणावे बुरांडेताई? आत्मा कशाला म्हणावे? आत्मेचं स्वरूप काय? नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावे. ओम नमः शिवाय. नखशिकांत कुठं भरलं चैतन्य? नखशिकांत अजून एक वेळेस सांगा बुरांडेताई काय म्हणला ते. अजून एक वेळेस सांगा. नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावे. म्यूट करा. म्यूट करा. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. देहामध्ये ओम नमः शिवाय ताई. देहामध्ये नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. ओम नमः. ऐकलं का बुरांडेताई? काय राहिलं होतं तुमचं? काय राहिलं होतं? देहामध्ये राहिलं होतं. आपली चूक स्वतःला लक्षात यायला पाहिजे. मी बरोबरच सांगितलं असं नाही म्हणायचं. आपलं कुठं चुकलं हे लक्षात घ्यायचं. देहामध्ये नखशिकांत भरलेलं जे चैतन्य आहे त्याला आत्मा असं म्हणावं. ब्रह्म कशाला म्हणावे?
ज्योतिताई, ब्रह्म कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. एक असून एक समजणे त्याला ब्रह्म असे म्हणावे. ओम नमः शिवाय. महाजन बरोबर आलं का? मुद्रिकाताई महाजन ओम नमः शिवाय. बोलू नका ना, हात हँड रेस केलाय ना तुम्ही, बोलू नका मला. मुद्रिकाताई बोला. ओम नमः शिवाय. ब्रह्मांडात उत्पन्न भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणावे. काय सांगितलं मुद्रिकाताईंनी? ओम नमः शिवाय. ब्रह्म कशाला म्हणावे? ब्रह्मांडामध्ये जे ओतप्रोत भरलेलं चैतन्य आहे त्याला ब्रह्म असं म्हणावं. आणि तेच चैतन्य आतमध्ये गेलं म्हणून आत्मा झालं. जसं बघा, सूर्याचा प्रकाश आहे, तर सूर्याचा प्रकाश सगळीकडे आपल्या घरात सुद्धा आहे आणि दुसऱ्याच्या घरात आहे, बाहेर आहे. हा जसा सूर्याचा प्रकाश, एकाच सूर्याचा सगळीकडं प्रकाश पसरलेला आहे, तसंच हे चैतन्यसुद्धा सगळीकडं पसरलेलं आहे. ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेले आणि तेच चैतन्य आतमध्ये आलं म्हणून आत्मा झाला. आणि त्याला देहाची कुटस्थ देहाला का म्हणावं? तर कुट म्हणजे खोटं, नाश होणारं. देह कसा आहे? नाश होणार आहे. म्हणून ह्या नाश होणाऱ्या देहामध्ये ती चैतन्य आलं आणि त्याला अंतःकरणाची उपाधी लागली. अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडलं म्हणून त्याला कुटस्थ असं नाव आलेलं आहे. नाहीतर पहिला तो आत्माच आहे, परंतु त्याला उपाधी लागली. कशाची उपाधी लागली? तर अंतःकरणाची उपाधी लागली. अंतःकरणामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडलं, चैतन्याचं, त्या कुटस्थ चैतन्याचं, आणि म्हणून तो जीव झाला. आधी आत्माच होता पण जीव झाला, उपाधी लागल्यामुळं तो जीव झाला. तर तू स्वतः निर्विकार आत्मा आहेस. कसा आहेस तू? तुझ्यामध्ये एक सुद्धा विकार नाही, निर्विकार आहेस तू. आणि देह कसा आहे? देह विकारी आहे. आत्मा विकारी होऊ शकत नाही. देहाला विकारी का म्हटलं? विकारी का म्हटलं देहाला? सुनंदाताई, मंगलस्वामी बोला. विकारी का म्हटलं देहाला? इथंच आहे उत्तर, आपण तेच बघायला होतं आता. जयश्रीताई, का म्हणलं विकारी? देह विकारी काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार हे देहामध्ये षडरिपू असल्यामुळे देह विकारी आहे. ओम नमः शिवाय. कोण सांगते? हातवरी करा. देह विकारी का म्हटलं? नंदा काकी बोला. देहाला विकारी का म्हटलं? ओम नमः शिवाय. देहामध्ये हे 6 विकार आहेत. जायंते, अस्ति, वर्धनते, विपरीतमते, अपक्षीयते आणि विलसिते हे विकार आहेत, म्हणून देहाला विकारी असे म्हटले आहे. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. आत्ताच आपण बघितलं ना, देह विकारी आहे आणि आत्मा निर्विकारी आहे. मग हे विकार आहेत म्हणून देहाला विकारी असं म्हटलेलं आहे. आणि आत्म्याला हे विकार आत्म्यामध्ये नाहीत म्हणून आत्म्याला निर्विकार म्हटलं. काम, क्रोध हे जे आहेत ते षडरिपू आहेत, हे विकार नाहीत, षडरिपू आहेत हे. काम, क्रोध, शोक, मोह, मद, मत्सर ही 6 षडरिपू आहेत. आणि जायते, अस्ति, वर्धंतते, प्रीणमते, अपक्षेते, विनश्यते ही 6 विकार आहेत. षडरिपू आणि षडविकार ह्याच्यातला फरक लक्षात घ्यावा. निर्विकार आत्मा आहेस, देह विकारी आहे म्हणून आत्मा विकार होऊ शकत नाही. जसे मातीपासून घट झाला म्हणून त्या घटाला जे आकाश पोकळी असते तेही नवे झाले असे काही म्हणता यावयाचे नाही. मातीपासून घट झाला, बनला, परंतु घटामध्ये जी पोकळी आहे ती पोकळी दुसरी कुठून आली का हो? का पहिलीच होती तिथं? घटामधली जी पोकळी आहे, घट म्हणजे घागर किंवा घडा मातीचा, त्याच्यामधली जी पोकळी आहे
ती पोकळी कुठून आलेली आहे? ओम नमः शिवाय. मी तिथंच होती अगोदरच, ती आली नाही गेली नाही पोकळी. पोकळी तिथंच होती, पण ती घटामध्ये आल्यामुळं तिला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? घटाकाश. घटाकाश म्हणतात. घटाकाश. तसंच ब्रह्मांडात चैतन्य भरलेलं आहे, ती चैतन्य सगळीकडे आहे, पण देहामध्ये आलं म्हणून तो आत्मा आला, आत्मा झाला. घट, त्या घटाचे आकाश पोकळी असते, तेही नवे झाले असे काही म्हणता यावयाचे नाही. ती पोकळी नवी होत नाही. रांड्यात तयार झाल्यावर घट जसा झाला असे म्हणतात. घट मात्र तयार झाला असं म्हणतो आपण. ती त्याच्या पंचमहाभूतापासून घट उत्पन्न झाला. कसा झाला पंचमहाभूतापासून घट उत्पन्न? आपण बघितलेलं आहे का? लक्षात ठेवायचं. कसा झाला उत्पन्न घट पंचमहाभूतापासून? मुद्रिकाताई महाजन आले का लक्षात? कसा उत्पन्न झाला घट? पृथ्वी पंचमहाभूताचं माती घेतली आणि पाणी जलवायूचं पाणी घेतलं. म्यूट करा, म्यूट करा. ताई बोला, म्यूट करा. ओम नमः शिवाय. हा, तुमच्या चॅनल पृथ्वीभूताची माती घेतली, जलभूताचं पाणी घेतलं आणि आकाशभूताची ती पोकळी मधली होती ती, जलभूताचं पाणी घेऊन ती घट बनवला आणि वायूने सुकवलं आणि अग्नीने ते भाजला. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. मीनाताई, पंचमहाभूतापासून घट उत्पन्न कसा झाला? पंचमहाभूतापासून, हा बोला. अष्टमोज भागापासून उत्पन्न झाला ताई. 5 तत्व उत्पन्न झाली. 5 तत्वापासून घट निर्माण झाला. प्रश्न कोणता विचारला होता जयश्रीताई? प्रश्न काय विचारला होता? पृथ्वी भूतापासून घट कसा उत्पन्न झाला? मंगेताई आहेत का? मंगेताई बोला. आणि हो, माझा आवाज येणं झाल्यावर बोलणं झाले. जसे मातीपासून घट झाला. ओम नमः शिवाय. सांगू मी? पंचमहाभूता, हो सांगा. ओम नमः शिवाय. घट कसा तयार झालाय? आकाशभूतापासून माती घेतली आणि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आकाशभूतात माती आहे का? आकाशभूतामध्ये माती आहे का? नाही. म्यूट करा, म्यूट करा. पृथ्वीभूतापासून माती घेतली आणि जलभूतापासून पाणी घेतलं आणि त्याचा गोळा तयार केला. त्याचा एक माठ तयार करून अग्निभूतापासून त्याला गरम करून वायुभूतापासून त्याला सुकवलं. नंतर अग्निभूतापासून त्याला गरम करून भाजून काढलं आणि पुन्हा मग हे हे आकाश, त्याच्यानंतर आपोआपच आकाश आलं त्याच्यात आकाशभूतापासून. म्यूट करा. घट कसा उत्पन्न झाला? माती जी आहे ती पृथ्वीभूतापासून घेतली. माती कुठून मिळते हो? पृथ्वीतूनच माती घ्यावी लागते आपल्याला. मग पृथ्वीची माती घेतली, त्याच्यानंतर ती माती कालविण्यासाठी पाणी जे घेतलं ते आपापासून म्हणजे जलापासून घेतलं आणि ती माती आणि जल दोन्ही मिक्स करून त्याचं तयार केलं, चिखूल तयार केला त्याचा आणि त्याच्यापासून घट बनवला. घट बनवल्यानंतर तो हवेमध्ये सुकायला ठेवला, म्हणजे वायुभूताचा तिथं संपर्क आला आणि सुकल्यानंतर
अग्नीमध्ये तो भाजला म्हणजे तेजभूतापासून तो तयार झाला. आणि त्याच्यामध्ये जी पोकळी आहे, पोकळी म्हणजेच आकाश आहे, त्याच्यामध्ये ते आकाश आहे. अशा प्रकारे घट पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे. कळालं का मीनाताई? मीनाताई शिगे लक्षात आलं का? हो हो, आता आलं ते. हो, बरोबर. घट पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे. येईल का? वायूपासून हां, सांगू का मी आता? हो सांगा. आता सांगते. पृथ्वीपासून माती, जलापासून पाणी, वायूपासून वायूपासून ते चुकून कालवला आणि तेजापासून सुकवला आणि आकाश तर पोकळीच आहे आकाशाची. ओम नमः शिवाय. पोकळी. आला का नाही ते? ओम नमः शिवाय ताई सांगून बघू का मी? हो सांगा ओम नमः. सांगा. पृथ्वी भूतापासून माती घेतली, आकाश जल जल त्यात जल घेतलं, वायू माती मिक्स जल मिक्स करून ती गोळा तयार केला. वायू भूतापासून त्याची सुकवलं गोळा आणि सुकवला ते का तशाला तसा? गोळा गोळा सुकवला का तशाला तसा? त्याचा माठ आधी माठ तयार केला. हां. घट तयार केला. घट सुकवलं वायुभूतापासून, तेजभूतापासून त्याचं भाजून घेतलं आणि त्याची आकाशभूतासारखी पोकळी तयार झाली. मध्ये जी पोकळी आहे पोकळी ती म्हणजे तयार आकाशभूताची आहे. हं. अशा प्रकारे घट पंचमहाभूतापासून तयार झालेला आहे. तयार झालेला आहे. ओम नमः शिवाय. तर रांद्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. नीट ठोकून रामरुंद झाला म्हणजे तो वाढला. रांद्यात घट तयार झाला म्हणजे काय झाला? तो जायते म्हणजे जन्मला. आता त्याला नीटकं तयार केलं, त्याला लांब रुंद गोल केलं, त्याचं तोंड लहान केलं किंवा सुरई तयार केली. अशा प्रकारे केलं तेव्हा नीट ठोकून लांब रुंद झाला म्हणजे तो वाढला. जायते असते, वाढला म्हणजे मोठा झाला असे म्हणतात. आणि भाजून पक्का झाला म्हणजे काय? परिणत अवस्थेला आला म्हणजे परिपक्व झाला असे म्हणतात. व त्यानंतर त्यास भोक अथवा चीर पडली म्हणजे तो वृद्ध झाला असे म्हणतात. आता इथं अवच्छेदक लिहून घ्या. पहिलं अवच्छेदक, नंबर 1चं अवच्छेदक लिहा. रांद्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. इथपर्यंत एक ग्रंथावरच लिहून घ्या, फक्त क्रमांक टाकून घ्या. कुठून कुठपर्यंत पहिलं अवच्छेदक आहे. रांद्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात, इथपर्यंत पहिलं एक आकडा टाका. नीट ठोकून लांब रुंद झाला म्हणजे तो वाढला असे म्हणतात, इथपर्यंत 2 आकडा टाका. भाजून पक्का झाला म्हणजे तो परिणता अवस्थेला आला, इथपर्यंत 3 आकडा. त्यानंतर त्यास भोक अथवा चीर पडली म्हणजे तो वृद्ध झाला असे म्हणतात, इथपर्यंत 4 आकडा. फुटला म्हणजे तोच नाश पावला असे म्हणतात, इथपर्यंत 5 आकडा. पण घटात जे आकाश असते, घटामध्ये जे आकाश असतं त्याला केव्हाही त्यापैकी एकही विकार होत नाही. कारण काय की आकाश निरावयव असंग आहे. आकाशाला अवयव आहे का? आकाश जे आहे पोकळी आहे, त्याला अवयव नाही किंवा संग पण होत नाही. आकाशाला आपण संग घेऊन कुठं जातो का? आपण इथून गेलो मुंबईला, इथलं आकाश बरोबर घेऊन जातो का? जशी इथली माती बरोबर नेता येते, पाणी बरोबर नेता येतं, तसं आकाश बरोबर नेता येत नाही. निसंग आहे आकाश, संग होत नाही आकाशाचा. किंवा आकाश अंगाला कुठं चिटकलं असं आहे का? किंवा आकाश घाणीवर पडलं
आणि आकाश घाणीनं भरलं असं सुद्धा होत नाही. म्हणून आकाश कसं आहे? निस्संग आहे, असंग आहे आकाश, निर्लेप आहे. आकाशाला कशाचाही लेप होत नाही. गटारातमध्ये आकाश पडलं, चिखलामध्ये आकाश पडलं आणि आकाश चिखलानं भरलं असं लेप झाला असं नाही. म्हणून आकाश कसं आहे? निर्लेप आहे. कशाप्रमाणे? तर घटाप्रमाणेच देह जन्मतो, जन्मल्यानंतर असतो, नंतर वाढतो, नंतर तरुण होतो, नंतर वृद्ध होतो आणि शेवटी मरतो. पण तू आत्मा या सहाही विकारा वाचून म्हणजे निर्विकार, निरअवयव आणि असंग आहेस. याचप्रमाणे याचे आत्मा जन्मादी षडविकार रहित आहे असे निरूपण भगवद्गीतेतही 2ऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे. आता पहिलं अवच्छेदक कोणतं? घटाचं पहिलं अवच्छेदक सांगा. बोरांडेताई बोला. बोरांडेताई, कोणतं पहिलं अवच्छेदक? काय सांगितलं? घट कसा उत्पन्न झाला हे ते अवच्छेदक आपल्याला बघायचे. तर पहिलं अवच्छेदक कोणतं? बोला, हात वरी केलाय बोला, नाहीतर हात खाली घ्या. मग ज्योतिताई बोला, पहिला औषध. प्रांत्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. पर्यंत पहिला औषध. सांगू काय? हा, मीनाताई, दुसरं औषध कोणतं? ओम नमः शिवाय ताई. नवीन तो लांब रुंद झाला म्हणजे तो वाढला असे म्हणतात. हे दुसरं औषध. हे तिसरं औषध कोणतं? ज्योतिताई मुरुडकर बोला, हात वरी केलाय. तिसरं औषध कोणतं? ओम नमः शिवाय सांगा. भाजून पक्व झाला म्हणजे तो परिमित अवस्थेला आला असे म्हणतात. परिणता म्हणजे परिपक्व, परिणता अवस्थेत आला असे म्हणतात. सुनीता, चौथा औषध कोणतं? सुनीता ताई काळे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चष्मा घातला होता मला. त्यानंतर त्यात भोग अथवा छेद पडली असते म्हणजे तो वृद्ध झाला असे म्हणतात. मंगलताई, पाचवं कोणतं औषधक? मंगलताई. त्यानंतर त्यास भोग अथवा चीर पडली म्हणजे तो वृद्ध झाला असे म्हणतात. किंवा फुटला किंवा नाश झाला असे म्हणतात. नाश पावला, नाश पावला असे म्हणतात. पण घटात जे आकाश आहे त्याला केव्हाही याचा एकही विकार होत नाही. मग आकाश जी आहे ती तयार होतं का? आकाश तयार होते का? होतं का आकाश तयार? इथं पहिलं जे औषध आहे, आकाश तयार होत नाही किंवा लांबरून पण आकाशाला करता येत नाही. आकाश भाजून त्याला आकार देता येत नाही आणि तो परिपक्व बी होत नाही आणि मरत पण नाही. त्याला भोग पडत नाही, चीर पडत नाही, काहीच नाही. म्हणून आकाश कसं आहे? निर्विकार आहे. मग आकाशाला कोणते विकार नाही? तो विकार किती आणि कोणते नाहीत आकाशाला विकार? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, आकाराला घ्यायचे कोणतेच विकार नाही. जायते, असते, वर्धनते, विपरिणमते, अपक्षते, विनश्यते हे विकार नाही. बरोबर सांगितलं. हे विकार आकाशालाही नाहीत आणि आत्म्याला सुद्धा नाहीत. कारण काय की आकाश निरावयव आहे. आकाशाला हात, पाय, तोंड, नाक, कान आहे का? काही काहीच नाही. आकाश निरअवयव आहे. आकाश असंग आहे. कशाचाही संग होत नाही आकाशाला. संग नाम संबंध हा. संग कशामध्ये होतो?
तर द्रव्यामध्ये संग होतो. आपण बघितलेलं आहे ते. घटाप्रमाणेच देह जन्मतो. देह कसा आहे? घटासारखा म्हणून सांगितलं. जन्मल्यावर देह वाढतो, नंतर तरुण होतो, वृद्ध होतो, शेवटी मरून जातो. पण आत्मा सहाही विकारा वाचून म्हणजे निर्विकार निरावयव आहे. कसा आहे आत्मा? निर्विकार आणि निरावयव आहे. आत्म्याला कोणताच अवयवही नाही आणि विकारही नाही. आत्मासुद्धा असंग आहे आकाशाप्रमाणे. आकाशाला जसा संग होत नाही तसा आत्म्याला सुद्धा संग होत नाही. आत्मा जन्मदी षडविकारही नाहीत. आत्मा जन्मत नाही, वाढत नाही, म्हातारा होत नाही, मरत नाही. अशा प्रकारे कोणताही विकार आत्म्याला नाही असे निरूपण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात केलेले आहे असं सांगतात. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्या बघू. ओम नमः शिवाय.